लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे याची सगळ्याला उत्सुकता लागलेली आहे आणि त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींना हा हप्ता कधी भेटणार आहे डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी आपल्या मंत्री साहेबांच्या डायरेक्ट तोंडातून तुम्हाला ऐकायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या ज्या ताईंना आतापर्यंत 13वा हप्ता भेटलेला आहे त्यांनी आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत वाटप झालेत ते पर्यंत कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आता वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। बघा पत्रकार परिषदेमध्ये बोलले आहेत किंवा लाडक्या ताई या ठिकाणी साम टीव्हीला पण या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना काय बोलल्यात त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। बघा तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज भेटणार आहे। या गणेश आपले जे 10 दिवसाचा गणपतीचा जो हे असतो बसल्यानंतर 10 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार असं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर लगेच लक्षात घ्या लाडक्या ताईंनो आता लाडक्या ताई काय म्हणल्यात व्हिडिओ मध्ये व्यवस्थित ऐकायचं आहे, सगळ्या गोष्टी आता क्लिअर होणार आहेत। चला वेळ न वाया डायरेक्ट व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। काय म्हणल्यात बघूया या ठिकाणी। आजची लेटेस्ट बातमी आहे लाडक्या ताईंनो। उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो। यंदाच्या वर्षीपासून सरकारने याला राज्य महोत्सव म्हणून उत्सव म्हणून सुद्धा राज्य केलेला आहे। त्यासाठी जबाबदारी वाढली कारण पर्यावरण पूरक गणपती मूर्त्या असतील, आरास असेल, या सगळ्या गोष्टींकडे अधिकाधिक ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे 100% त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील। सामच्या कार्यालयामध्ये येऊन इथे दर्शन घेऊन मनापासून आनंद झाला, बाप्पाकडे आभार मानले आणि आपण सगळेच भक्त म्हणून त्याची सेवा करत असतो ती त्यांनी खरं तर गोड मानून आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद ठेवावा अशीच प्रार्थना केली। नक्कीच आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच लाडक्या ताईंना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सगळ्यांचं या ठिकाणी हाच प्रश्न आलेला आहे की ऑगस्ट महिन्यात हप्ता कधी भेटणार आहे। आतापर्यंत जेवढी वाट बघितली नाही बाकीच्या हप्त्याची या हप्त्याची वाट का बघत आहेत लाडक्या ताईंनो कारण की 12वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाहीये 13वा हप्ता भेटला नाहीये त्या ताईंना वाटत आहे की बाबा आता पडताळणी झाल्यानंतर आपले नाव पुढे येतील, आपल्याला 14वा हप्ता भेटेल आणि बऱ्याच दिवसापासून हप्ता पण भेटलेला नाहीये। ऑगस्ट महिना या ठिकाणी संपलेला आहे, सप्टेंबर महिना चालू झालाय त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे सर्व लाडक्या ताईंमध्ये आलेला आहे। त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता काय लाडक्या ताई देतात ते तुम्ही आता स्वतः ऐकायचं आहे। लाडक्या ताई बघा हप्ता खरं तर गोड मानून आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद ठेवावा अशीच प्रार्थना केली। नक्कीच आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धत बघा लाडक्या ताईंना त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेले की लवकरच तुमच्या अकाउंटला हप्ता जमा होणार आहे। या एका महिन्यामध्ये बघा सुरुवातीला म्हणजे पहिल्या वेळेस या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की लवकरच तुमच्या अकाउंटला हप्ता जमा होणार आहे। कारण की बघा मागच्या वेळेस आतापर्यंत जेवढे हप्ते जमा झाले होते त्यावेळेस अगोदरच सांगितलं जायचं की बाबा तुम्हाला हप्ता असा पडेल तसा पडेल किंवा GR निघाला असं सगळं सांगितलं होतं। पण आता हा जो पहिला हप्ता आहे तर आतापर्यंत अजितदादा पवार काय बोलले नव्हते, आदिती तटकरे मॅडम काय बोलले होते ना तर कोणीच बोललं नव्हतं कारण की पडताळण्या जोरात चालू आहे। तर आज पहिल्या दिवशी या ठिकाणी तुमच्यासाठी गोड बातमी समोर आली आहे की लवकरात लवकर तुम्हाला हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की लवकरात लवकर या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी डायरेक्ट सगळ्यांच्या अकाउंटला पट सगळ्यांच्या अकाउंटला पैसे पडायला पाहिजेत। कोणत्या कोणत्या आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत ते सांगायचे कारण की जर 2 पैसे जास्त असतील तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये हे 100% गॅरंटी केस सांगतो। त्याच्यामुळे लाडक्या पटपट सगळ्यांनी आणि व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला। तिनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाहीये। त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचंय की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीने नित्य नियमाने आपल्याला सुरू राहणार आहे, चालू राहणार आहे, काळजी करायची गरज नाही। योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात। नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे, तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 आपण ज्या मागण्या करतो लाडक्या ताईंना बघा कुठं ना कुठं बघितलं जात आहे। घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये
5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल. मला लाडक्या ताईंनो त्यांना एक प्रश्न विचारला होता की 2100 रुपये तुम्ही मला कधी देणार आहेत किंवा लाडक्या बहिणीला तुम्ही आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर की 2100 रुपये तुम्हाला अकाउंटला टाकणार आहेत, तर ते कधी भेटणार आहेत? त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर दिलेलं आहे की आता सुरुवातीला तरी आम्ही पैसे नियमित अकाउंटला कसे जातील, हप्ते नियमित कसे अकाउंटला जातील हे अगोदर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी परिस्थिती सुधरेल किंवा मंत्रिमंडळ जो निर्णय घेणार आहे त्याच्यानुसार 2100 रुपये भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो कोणाकोणाला असं वाटतं की 2100 रुपये पण लवकरात लवकर या ठिकाणी टाकायला पाहिजेत, कारण की बघा ज्या निराधारताई आहेत संजय गांधी निराधार योजना त्यांना 1500चे 2500 कालच केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे श्रावण बाळ योजना कालच या ठिकाणी सांगितलं की 1500चे 2500 झालेत. मग आपल्या लाडक्या बहिणीच मागं नको राहिला, त्याच्यामुळे आपण सगळेजण सरकारकडे मागणी करत आहोत. बघा सरकार आपल्यासाठी चांगलंच काम करत आहे, लाडक्या बहिणीसाठी पैसे देत आहे, हे खूप चांगलं काम करत आहे, पण त्याच्यामध्ये 2100 रुपये पण भेटायला पाहिजेत अशी सरकारकडे आपण सगळेजण विनंती करत आहोत, लाडक्या मागणी करत आहोत आणि सगळ्यांनी सपोर्ट पण त्याचा करायचा आहे. तर आता बघूया व्हिडिओमध्ये अजून काय काय बोलतात ते सगळं बघणार आहोत. लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच, पण जसं टीका होतात त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय, हे कितपत खरं आहे? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीण सारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत. सध्या आता बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते, तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे? की असं ऐकलंय विरोधक म्हणतात जवळपास 50 लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत, काय सांगाल? मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडे कधी नसतो. म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील, आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता. आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत, ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात, त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. लाडक्या सगळ्यांनी बघितलं असेल की वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून डेटा येतो, त्याचं व्हेरिफिकेशन होतं, नंतरच या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. तर बऱ्याच तारखेला असं वाटत असेल की सर आता 12वा हप्ता 13वा हप्ता ज्यांना भेटलाय त्यांना पण लवकरात लवकर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सणासुदीच्या निमित्ताने पैसे सगळ्याला भेटायला पाहिजेत. तर लाडक्या कोणाला वाटतं असं की सरसकट सगळ्याला यावेळेस पैसे देऊन टाका, गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने, लक्ष्मी आपले गौरी गणपतीच्या निमित्ताने किंवा आता दसरा पण येणार आहे त्याच्या निमित्ताने सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका अशी सरकारकडे मी विनंती करत आहे. लाडक्याताईंच्या नक्कीच तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्त शेअर करा, म्हणजे सरकारकडे बघा आपण ज्या मागणी करत आहोत सरकारकडे आता हे पोहोचत आहेत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मी रिपोर्टर जे वेगवेगळे टीव्ही चॅनल त्याच्या रिपोर्टरशी पण मी बोलत असतो आणि आपले हे मागणी मी पुढे ढकलतोय. बघा तुम्ही सगळं बघितलं असाल, आपण जे प्रश्न विचारत असाल तेच प्रश्न त्यांनी पण या ठिकाणी विचारलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आपला फायदा होणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.